स्टॉपवर येऊन मला मारहाण केलेली आहे की तुळशी गल्लीमधलं एक पोरगा आहे ते रोज येऊन समजायला त्रास देतं त्रास देऊन त्याचं काही बहीण जाऊन जाते, आमची आई बहीण शिवाय देऊन जाते, आम्ही बिगर नंबरला गाडी भरते. आता मला मारून फ्रॅक्चर केलं आहे, हात माझं फ्रॅक्चर झालेला आहे. फ्रॅक्चर करून हात हॉस्पिटलला जाऊन चौकीला जाऊन मी जेडरोडला जाऊन कंप्लेंट केलेली आहे. जेडरोडला कंप्लेंट देऊन आता मी चालू आहे बघा. आणि मला उद्या काय बी झालं आहे तरी मला पकडावं. आणि डिपार्टमेंटला पोलिसांना सांगतो की तिला कारवाई पटकन तिची करे, तिची कारवाई पटकन करून ये कराओ. 1992 से रिक्शा चलाता हूँ वहाँ पर. हम आज तक किसी को तकलीफ नहीं दे और न किसी को कुछ बोलते स्टॉप पर आने के बाद. हमारा कहना है स्टॉप पर आओ, नंबर लगाओ, नंबर से भर कर जाओ. ये लोग क्या करते हैं, जोशी समाज के लोग आकर बिंदास गाड़ी लगाते ऊपर नंबर नहीं लगाते, क्या नहीं दादागिरी करके गाड़ी भर के जाते. अब वो हमारा नंबर होने बाद अड़ाने बाद हमारे को मारहान करते वो लोग. फिर वो बोलते तुम यहाँ से जाते कैसा जोशी गली से देखते बोलकर हमारे को दमदस्ती करते हो. कन्ना चौक हा 20 वर्षापेक्षा जास्त जुना रिक्षा स्टॉप आहे. हा लाल बोटा शेर रिक्षा स्टॉप म्हणून असा उल्लेख करून रजिस्टर केलेला स्टॉप आहे. जोशी गल्लीचे काही नवीन रिक्षा ड्रायव्हर ज्यांच्याकडे लायसन नाही आणि त्यांच्याकडे परमिटसुद्धा नाही आणि परमिटचे गाड्यासुद्धा नाही असले लोक मिळून ते स्टॉपचं नाव चेंज करून शेर रिक्षा म्हणलं तर त्यांना असं वाटलं की ते शेर नाही, ते शेअर आहे, लॉय नाही, त्यांना असं वाटतं आहे. म्हणून त्यांनी लाल आखाडा तालीम म्हणून असं नाव लिहून त्या बोर्डाचं नवीन नूतनीकरण केले. तर नूतनीकरण केल्यापासून आजपर्यंत तिकडचे ड्रायव्हर जोशी गल्लीचे एवढा त्रास करावं लागेल की काय सांगू नये. हे दुसरींचे तिसऱ्यांदा आहे. पाहिजे असेल तर तुम्ही तिथं पण बघू शकता कुठं हे आपलं साखरपेठ पोलीस चौकीमध्ये. आणि आता सध्या इथं जेरूरमध्ये पण आलो. आज आमच्या मित्राला मारहाण केले परत आणि विदाऊट नंबरने त्यांना रिक्षा भरून जातात. आम्ही इथनं कसं जातो, तुम्ही इथनं कसं येतो तुम्ही म्हणून म्हणता. हे काय आहे, दादागिरी आहे. आम्ही करून खातो जसं तुम्ही पण करून खा म्हणून आम्ही त्याला म्हणायला आलो, तरी पण त्याला काही त्याच्या आम्हाला रिॲक्शन देईना. आता पोलीस सरकारनं आम्हाला विनंती करतो की याच्यावरती काय काही पाऊल उचलून आम्हाला ह्याचा काय रिझल्ट दाखवा. याचा परत पुस्तक एकमेकावर ड्रायव्हरला काय झालं तर ह्याच्या मारहाणीचा दावा तुमच्यावरती चुकणार आहे. आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.